उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट आपले काका शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे। बारामतीत मी जेवढा आतापर्यंत काम केलं तेवढं काम करणारा एकही आमदार तुम्हाला इथून पुढे मिळणार नाही। 1952 पासून आतापर्यंत जे आमदार झाले त्यांनी काय कामं केली ते पहा आणि मी केलेलं काम पहा, अजूनही काम करणार असं म्हणत अजितदादांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांना टोला लगावला। असा कुणी आमदार तुम्हाला मिळणार नाही मी जेवढं काम केलेलं तेवढं आपला दावा आहे। तुम्ही प्रत्येक आजपर्यंत बारामतीचं प्रतिनिधित्व केलेले अनेक आमदार सुरुवातीपासून मला वाटतं 52 ला पहिली निवडणूक झाली असेल ना, 52 तेव्हापासून आजपर्यंत तुम्ही प्रत्येकाची कारकीर्द त्या ठिकाणी बघा की त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत काय केलं। आणि तुम्ही मला 91 पासून आमदार केल्यापासून मी माझ्या कारकिर्दीमध्ये काय करून दाखवलं आणि मी थांबणार नाहीये। तुम्ही आता मला लाखांनी निवडून दिलंय, मी माझी 5 वर्ष एवढं काम करणार की आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये जेवढं काम त्या 5 वर्षात झालं नाही त्याच्यापेक्षा जास्त काम ह्या टर्मला मी करून दाखवणार आहे। पुढची बातमी, बारामतीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागे एकाला बेदम मारहाण करण्यात आलेली होती आणि या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला। याच प्रकरणाची दखल आता उपमुख्यमंत्री तथा बारामती मतदारसंघाचे आमदार अजित पवार यांनी घेतलेली आहे। अजितदादांनी अशांना सज्जड दम दिलाय। यापुढे असं कृत्य कोणी केलं तर मी मकोका लावायला मागे पुढे बघणार नाही असं अजित पवारांनी म्हटलं। अशा घटना घडल्या की मला मुंबईतून फोन येतात, दादा एवढ्यावर पोटात घ्या अशी विनंती केली जाते, पण अरे पोटात तरी किती घ्यायचं, सांगणाऱ्याला लाज वाटली पाहिजे असा आक्रमक पवित्रा अजित पवार यांनी घेतला। बारामतीमध्ये मला एक क्लिप आली, हे सीसीटीव्ही कॅमेरे आम्ही आता बसवले, इथं काही चावटपणा कोणी केला तर ते सगळं त्याच्यामध्ये चित्रित होतं। त्याच्यामध्ये 2 मोटरसायकलवरून 4 मुलं आली आणि त्यांनी एकाला जे बेदम मारला। तुमच्याकडे पण काही क्लिप आली असेल, पट्ट्याने काय मारतोय, म्हणजे एखाद्या कुत्र्याला मारलं तरी आपण म्हणतो अरे नको कशाला मुक्या प्राण्याला मारतो, मरोच तो मारलं त्याला। मी पोलिसांना सांगितलं उद्या अजित पवारच्या जवळचा कार्यकर्ता हनुमंतराव कुणी असलं आणि त्याच्या मुलांनी जरी असलं केलं तर त्याचा बंदोबस्त करायचा। तुमची मुलं बिलं काय करतायत, मुली काय करतायत, कुठे चुका होतायत का, हे पालकांची नैतिक जबाबदारी आहे, ती पालकांनी पार पाडावी। आणि मला तिकडे फोन येतात मुंबईत, जाऊ दे दादा ते चुकलं, एकदा पोटात घ्या, पोट फुटायला लागलं काय पोटात घ्या काही सांगतात। सांगणाऱ्याला पण लाज लज्जा शरम कशी वाटत नाही। सगळ्यांना नियम सारखा, त्याची नोंद आमच्या पोलीस विभागाने घ्यावी, माझ्या कार्यकर्त्यांनी घ्यावी, माझ्या वडीलधाऱ्यांनी घ्यावी, माझ्या बारामतीकरांनी घ्यावी, अधिकारी वर्गाने पण घ्यावी।